दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर 8 ते 10 दिवसामध्ये होणारी अतिवृष्टी आणि या अतिवृष्टीमुळे कोल्हापूरमध्ये आलेला हा महापूर आणि या महापुरावरती महापूर का आला, कशामुळे आला, यासाठी कारणं काय आहेत, या संदर्भात सविस्तर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड सर आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. खरं बघायला गेलं तर सर पूर का येतो किंवा पूर येण्यामागची कारणं काय आहेत किंवा ह्या बरेच प्रश्न आहेत जे कोल्हापूरकरांना आज सतावत आहेत. तुमचं काय अभ्यास आहे सर की पूर काय येतो, कशातून? पूर ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. पूर काय आज पहिल्यांदा आलेला नाही आहे आणि ह्या 100 वर्षात येतोय वगैरे वगैरे असं काही नाही आहे. पृथ्वीच्या जन्मापासून ज्या वेळेला हे जलचक्र अस्तित्वात आलं तेव्हापासून पूर येतोय आणि पूर येणार. पूर येणार नाही असं कधीच म्हणता येणार नाही. फक्त पूर काल परवापर्यंत पुराचा बाऊ केला जात नव्हता. मग कदाचित माध्यमांच्यामुळं त्याच्या मर्यादा होत्या. रेडिओवरनं कळायचं. हे जे मी लहानपणी असताना रेडिओवरती बातमी आहे ना, ह्याच्या पलीकडे काही नव्हतं. पुढे टी व्ही आला असेल, त्याच्यापुढे आज जी सगळी सोशल मीडिया ची साधनं आहेत त्यामुळं त्याचा बाऊ जास्त व्हायला लागला असं माझं ठाम मत आहे. दुसरी गोष्ट, नैसर्गिकरित्या पूर येणं ही एक पृथ्वीच्या दृष्टिकोनातनं काय म्हणतो की एक ती आवश्यक गोष्ट आहे. आलाच पाहिजे पूर. दरवेळेला नदीमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या वाहून गेल्या पाहिजेत. तिचं रूप बदललं पाहिजे. ही गोष्ट नैसर्गिक आहे आणि ती व्हायला पाहिजे. ती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं जी नदीची रायपेरियन सिस्टीम म्हणजे नदीच्या सभोवतालचा जो नैसर्गिक पट्टा आहे तिथे एक स्वतंत्र इकोसिस्टीम आहे. मग त्या इकोसिस्टीममध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत. त्यामुळं फक्त आता त्याच्यातल्या माणसानं केलेले जे काही बदल, चुका आणि त्याचा गोगवा याच्यामुळे पुराची चर्चा जास्त चालली असं मला वाटतं. आणि पूर हा मानवनिर्मित जास्त आहे. निसर्गनिर्मित पुरापेक्षा मानवनिर्मित जास्त आहे. फक्त गेल्या आणि अलीकडच्या म्हणजे गेल्या 30 वर्षातला जर फक्त आढावा घेतला आणि गेल्या काही 100 वर्षांचा आढावा घेतला तर एकच फरक आहे. आत्ताच्या पावसाची मात्र थोडासा अचानक एकाच वेळेला एकाच ठिकाणी अतिरेकी पाऊस पडायला लागला आहे. ही गोष्ट फक्त क्लायमेट चेंज च्या भाषेमध्ये किंवा जागतिक तापमान वृद्धीच्या परिणामांचा भाग म्हणून हे घडायला लागलं आहे. ही सुद्धा पुन्हा मानवनिर्मित चुकाचीच गोष्ट आहे. म्हणजे हे बदल पण आम्हीच केलेत. प्रत्यक्ष आम्ही थेट जबाबदार नसलो तरी अप्रत्यक्ष जबाबदार आपण आहोत त्याला पण. त्यामुळं पावसाच्या सवयी बदलायला पण कारणीभूत मानवनिर्मितच कारणं आहेत. आणि पूर वाढणं, पुराचा दाहकता वाढणं, पुराच्या मधून वित्तीय आणि हानी होणं किंवा जीवितहानी घडण्याची शक्यता, हे सगळी गोष्टी मानवनिर्मित आहेत. निसर्ग फार सोशिक आहे. निसर्गाच्या स्वतःच्या सवयी आणि स्वतःचे जे काय हे आहेत मूल्य ती त्यानं सांभाळली आणि त्याच्याप्रमाणे तो तुम्ही घाण केलेलं सगळं एकदा कधीतरी वर्षातनं स्वच्छ करून देण्याचं काम तो करतो काय. आता त्याच्यामुळं माझ्या दृष्टीने पूर ही काही भीतीदायक गोष्ट नाही. फक्त त्या पूर समजून घेतला पाहिजे. मानवनिर्मित चुकांमुळे जर पूर आला असेल तर त्या मानवनिर्मित चुका कशा दुरुस्त करता येतील त्या शोधणं पहिली गोष्ट, त्याचा अभ्यास करणं आणि त्या दुरुस्त कशा करायच्या याच्याबद्दल बोललं पाहिजे. काय आता कोल्हापूरमध्ये पूर येण्यासाठी कुठले कुठले घटक किंवा मानवनिर्मित चुका काय काय आहेत? म्हणजे अशी चुकांची की यादी म्हणजे मी खरं तर 1989चा पूर बघितला आहे, 2005चा बघितलेला आहे, 19चा बघितला आहे, 21-22चा पण पूर्ण बघितला आहे. 23ला मात्र पूर आलाच नाही म्हटलं तरी चालेल. दरवर्षी कोल्हापुरात पूर कमी अधिक संख्येने येतो. आता पूर जो मी बघितलेले पूर आहेत त्या प्रत्येक वेळेला याही वेळेला पुराची कारणं वेगळी आहेत. मागच्या वेळची पुराची कारणं वेगळी होती. मागच्या वेळेला कोल्हापूर शहरामध्ये आलेला पूर हा नदीला पूर येतो ही गोष्ट खरी आहे, पण पूर कळंब्याच्या दिशेने आला. दक्षिणेकडून कोल्हापूर शहरात पुराचा प्रभाव वाढला कारण त्याच कॅचमेंटमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडला होता त्यावेळेला. त्याच्या आधीचा पूर जर बघितला आपण तर पुराची कारणं वेगळी आहेत. त्याच्या आधीचा पूर जर बघितला 2005चा पूर बघितला तर अलमट्टीचं बॅकवॉटर अचानक तटल्यामुळं पूर वाढला. 2 ते 3 दिवसामध्ये पूर निचरा व्हायचा. जास्तीत जास्त 7 दिवस सगळा पुराचा हंगामा असायचा. त्याला 21 दिवस लागले त्यावेळेला आणि 21 दिवस लागलेला पूर हा 2005चा पूर जो होता हा एक गोष्ट आहे. 19चा पूर जो आहे त्या 19च्या पुराला अतिरिक्त पाऊसच जास्त पडला आणि कमी वेळेत पडला. 4 ते 5 तासामध्ये ते सगळं घडलं. 22च्या पुराच्या वेळेला आम्ही बऱ्यापैकी शहाणे झालो म्हणायला पाहिजे कोल्हापूरचे नागरिक. त्याच्यामुळं पूर कळंब्याच्या दिशेने पण पाणी म्हणजे कळंब्याच्या कॅचमेंटमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडला आणि त्याच वेळेला कासारीच्या कॅचमेंटमध्ये पाऊस पडत होता.
पंचगंगेचे 5 उपनद्या आहेत. हे सगळे पश्चिम घाटामध्ये उगम पावतात, हे सगळ्यांना माहीत आहे. पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांचा उगमाचाच कडचा जो क्षेत्र आहे, याच्यामध्ये 6,500 मिलीमीटर पाऊस पडतो. हे आजचं नाही आहे, हे खूप पूर्वीपासून. बरोबर. या 4-5 नद्यांच्यापैकी 4 नद्यांवरती धरणं आहेत आणि 4 नद्यांच्यावरची धरणं ही सगळ्यात मोठं त्याच्यातलं राधानगरीचं धरण आहे. राधानगरीच्या धरणातून भाऊ करायचं काही कारण नाही माझ्या दृष्टीने, कारण काल ज्या वेळेला राधानगरीचा दरवाजा उघडला त्यावेळची गंमत जर बघितलीत तुम्ही तर नदी 50,000 क्युसेक्सनी वाहत होती आणि त्याच्यामध्ये किती क्युसेक्स वाढले? 6-7 क्युसेक्स, म्हणजे 10% वाढ होणार होती. 10% वाढ कोल्हापूरवरती किती परिणाम करणार होती? 3-4 इंचाचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि ज्यावेळेला काल 6 दरवाजे उघडले, आज एक बंद पण झाला, तर 6 दरवाजे जेव्हा उघडले त्यावेळेला किती पाणी आलं? जास्त 8 ते 10,000 क्युसेक्स. नदी 50,000 व्हायला लागली आहे, 8 ते 10,000 क्युसेक्स वरनं आलं. ह्याच्यामुळे फार मोठे बदल होत आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्याचं कारण असं, ह्या केपेला पूर कधी आला म्हणजे कोल्हापूरची इशारा पातळी जी 39वरती आहे, धोका पातळी 43वरती आहे. तो धोका पातळी आणि इशारा पातळी येई तोपर्यंत कुठल्याही धरणातनं विसर्ग सुरू नव्हता. दुसरी गोष्ट, आलमट्टीवरती इकडं आपण बोट दाखवायला गेलो तर हिप्परगीमधनं 95% पाणी रिलीज होत होतं. आलमट्टीमधून साधारणतः 1.5 लाख क्युसेक्स पाणी पुढं सोडलेलं होतं. याच्यावरती सध्या तरी 2 अधिकारी नेमलेले असल्यामुळं ती माहिती खरी आणि अचूक मिळते, ह्यात काही शंका आता राहिलेली नाही. तिसरी गोष्ट, वारणेचं म्हणजे अनेकदा आम्ही असं म्हणतो की नरसिंहवाडीला जिथं पंचगंगा मिळते तिथं कृष्णेचा जो प्रवाह आहे तो कृष्णेचा प्रवाह जर कोयनेतून डिस्चार्ज सुरू झाला, वारणा नदीतून डिस्चार्ज सुरू झाला, तर आमचं पंचगंगेचं पाणी त्याच्यामध्ये जात नाही. कारण एका अर्थानं पाण्याची भिंत तयार होते नरसिंहवाडीला आणि काटकोनात असल्यामुळं आमची नदी त्याच्यामध्ये आम्हाला आता प्रवेशच मिळत नाही. कारण तिचा वेग आणि तिची पातळी हे इतक्या वेगाने असतं की आमच्या पाण्याला प्रवाह मिळत नाही, त्यामुळे आम्हाला वेटिंग करावं लागतं थोडंसं. ही शक्यता आहे. आता हे सगळं नैसर्गिक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मग आत्ता ह्या खेपेला जर बघितलं तर धरणातलं पाणी डिस्चार्ज नाही, खालच्या धरणातून सोडायला लागलेत. म्हणजे हा सगळा जो पूर होता फ्री कॅचमेंटमधला पूर आहे, खुल्या प्रवर्गातला, खुल्या क्षेत्रातला पूर होता. म्हणजे धरणाच्या भिंतीच्या खालच्या भागातल्या पाण्याचा पूर आहे यावर्षीचा. दुसरी गोष्ट अशी की या वर्षीचा पूर जर एवढा होता, पाऊस पडलाय का? होय. आज सकाळची जर आकडेवारी बघितली तर जवळपास दुप्पट, म्हणजे मागच्या वर्षी याच तारखेला जेवढा पाऊस पडला होता त्याच्या दुप्पट पाऊस झाला आहे. ही वस्तुस्थिती मान्यच करायला लागेल, यात काय नाकारायचं कारण नाही. पण दुप्पट पावसामध्ये आपण 45वरती पोचलो आहे, म्हणजे 44.5 आपण पोचलो होतो, 44.5. आता हे का घडलं आणि मग पाणी पुढं का सरकेनं झालं आहे? 177 क्युसेक्स, 75 ते 77 क्युसेक्स आत्ता हे सोडलं आहे, म्हणजे झालमट्टीनं सोडलं आहे. मग आमचं पाणी सरकेनं का झालं आहे पुढं? काय न सरकण्याचं कारण काय? म्हणजे वरनं पडणाऱ्या पावसाचं प्रमाण, आमच्याकडे साठून राहिलेलं पाणी पुढं तर सोडलंय, तरी सुद्धा म्हणजे सोडलेल्या पाण्याच्या इतका पाऊस वरनं पडायला लागलाय का? नाही. काय तरी सुद्धा पाणी वाढते. म्हणजे इथं अडथळे आहेत. पंचगंगेच्या 5 नद्या ज्या आहेत त्या 5 नद्या आणि पंचगंगा मिळून 338 किलोमीटरची लांबी आहे. 338 किलोमीटरमध्ये जवळपास 64 बंधारे, कोल्हापूर बंधारे आहेत. आता हा बंधारे सगळे बुडलेत, 88 बंधारे बुडलेत आज. 88 म्हणजे 101 बंधारे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. पंचगंगेमध्ये 64 आहेत. पंचगंगेच्या 5 नद्या आणि पंचगंगेमध्ये 64 आहेत. म्हणजे हा फरक लोकांनी लक्षात घ्यावा. आता हे 64 बंधारे आहेत, ते 64 मधले बरेचसे बंधारे बुडलेत, बहुतेक सगळे बुडलेत म्हटलं तरी चुकणार नाही, 1-2 राहिलेले असतील. तर हे 64 बंधारे ज्या वेळेला नदी वेगाने वाहत असते त्यावेळेला खालच्या बाजूनं त्या बंधाऱ्याला एक फूग किंवा एक लाट तयार होते. कारण बंधाऱ्यावरनं पाणी जात असतं, खालचा जो वेग आहे त्या बंधाऱ्यावरनं जात असतं. ज्याला वरनं जात असतं त्यावेळेला जो लाट तयार होते त्या लाटेचा एक इफेक्ट आहे. त्या लाटेच्या इफेक्टमुळे सुद्धा तिथली पाण्याची पातळी वाढते, त्यामुळं तो प्रवाहसुद्धा बदलतो. आजूबाजूच्या याच्यावरती पण त्याचा इम्पॅक्ट होतो. ही गोष्ट एक आहे. दुसरी गोष्ट अशी की इथं 40 पूल आहेत. पण संपूर्ण खोऱ्यामधल्या पुलांची जर मोजणी केली तर 40 पूल आहेत. अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहेत, जॅकवेल आहेत, घाट बांधलेले आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे नदीच्या पात्रामध्ये अनेक गोष्टी ज्या मानवनिर्मित आहेत, या मानवनिर्मित गोष्टींच्यामुळे ह्या गोष्टी घडतात. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सगळे पूल जर बघितले तर तुम्ही पुलाची
वरची बाजू म्हणजे मी सह्याद्रीची कडची बाजू आणि खालची बाजू म्हणजे प्रवाहाच्या बाजूची बाजू म्हणजे वाडीकडची बाजू आपण म्हणू. तर ह्याच्यामध्ये साधारणतः 1 मीटरचा पर्यंत साधारणतः फरक पडायला लागला आहे पातळीमध्ये. याचा अर्थ काय? याचा अर्थ आमचे जे रस्त्यांचे कमानी आहेत, जे आउटलेट्स आहेत, हे आउटलेट झालेल्या पडणाऱ्या पाण्याला वाहून नेण्याच्या सक्षम नाहीत. ते कमी आकाराचे आहेत. मग कमी आकाराचे का बांधले? काय तर कमी आकाराचे का बांधले तर त्याच्यामध्ये आम्ही उंची वाढवली पुलांची, आणि पुलांची उंची वाढवून 3च कमानी आहेत आणि दोन्ही बाजूला मातीचे भराव टाकून रस्ता केला आहे. बरोबर. पैशाची काटछाट असेल कदाचित, ड्रॉइंगमध्ये चुकलेत का? हो, इंडियन सायन्स काँग्रेसच्या नॉर्म्सप्रमाणे ड्रॉइंग चुकीची झालेली आहेत. बरोबर. त्याच्यामुळं माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या समोर कोल्हापुरातल्या लोकांनी ज्या वेळेला प्रेझेंटेशन केलं त्यावेळेला त्यांनी ते मान्य केलं आणि आता 13 डक्ट ह्याच्यामध्ये बसवूया हे त्यांनी केलं. जेव्हा बसवलं जाईल त्यावेळेला खूप फरक पडलेला असेल, कारण पाणी साचून राहणार नाही, पाणी पटकन फ्लश होणार आहे, पुढे जाणार आहे. आज बॉटलनेक झालं आहे. एका अरुंद एकाच दरवाज्यातनं सगळं पुढं जाणं याला वेळ लागायला लागला आहे, आणि हा वेळ लागतोय म्हणजे त्याला आपण पूर वाढायला लागला असं म्हणतो. बरोबर. हा वेळ कमी करायचा असेल तर पहिली गोष्ट ह्या रस्त्यांना आउटलेट ठेवले. हे रस्ते कमानीवरती झाले. किमान नदीची मूळ पात्र हे 12 वाहणारे जे दिसतं आपल्याला ते मूळ पात्र, जे दरवर्षी सरासरी पूर येतोच, एवढं पाणी बाहेर जातंच, ते जे आहे ते एक सरासरी किमान पात्र. आणि सगळ्यात जास्त गेल्या 100 वर्षात आलेला महत्तम रेषा म्हणून जर दोन्हीकडच्या तीर बघितले तर ते कमाल पात्र म्हणता येईल. तर किमान पात्रा एवढा पूल असायला पाहिजे. ओके. किमान पात्राच्या आकाराचा जर पूल असेल म्हणजे तेवढ्या मोऱ्या असतील, तेवढे गाळे असतील तर पाणी पटकन फ्लश होईल. कमाल पत्राचं राहू दे, पण किमानचे तरी पूल असायला पाहिजे होते. हे एक. दुसरी गोष्ट, पृथ्वीच्या जन्मापासून नद्या अस्तित्वात आहेत असं आपण मगाशी म्हटलं, तर या नद्यांच्यामध्ये इतके वर्ष वेस्टर्न घाटमध्ये म्हणजे पश्चिम घाटामध्ये सह्याद्रीमध्ये जेवढे बदल झाले, काल परवापर्यंत एवढी शेती नव्हती, आज खूप मोठ्या प्रमाणात शेती आहे. गेल्या 30 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डोझर्स, JCB अशी साधनं आहेत, ट्रॅक्टर आहेत. म्हणजे माणसानं बैलानं नांगरलेलं नाही शेती, आता सगळी यांत्रिक पद्धतीने शेती करतोय आपण. याच्यामध्ये मातीची उलाढाल, जमिनीची उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच्याशिवाय बॉक्साईटच्या खाणी आहेत. ह्या सगळ्यामधून खूप मोठ्या प्रमाणात, आणि झाडं खूप तोडलीत आपण. तर हे जे चेंजेस आहेत म्हणजे जमिनीच्या वापरातला जो बदल आहे ह्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गाळ नदीत वाहून आला, ह्यात काही शंका असायचं कारण नाही. नदीचं काल असलेलं पात्र आणि आज असलेलं पात्र याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. गेली 2 वर्ष आपण गणपतीचं विसर्जन नदीमध्ये केलं नाही, पण कोल्हापूर शहरामधले साधारणतः 64 ते 1000 घरगुती आणि 1500 सार्वजनिक मूर्त्या आपण नदीत टाकत होतो. आपण शहाणे झालो लवकर. आपण आता नदीत न टाकता इराणी खणीमध्ये टाकतोय. तेवढा गाळ टाकायचा आपण थांबवलाय. तर 64 बंधाऱ्यांमध्ये हे भरत आलाय पहिली गोष्ट. तर नदीचा मूळ आकार जो होता, नैसर्गिक आकार जो होता, तो आज गाळानं खालच्या बाजूनी पण भरलाय आणि बाजूनं अनेक ठिकाणी झाडं पडली, नवीन झाडं आली, गाळ येऊन साचला. काही ठिकाणी ज्याला शेती करता करता दोन्ही बाजूनी अनेक नाले ओढ्यांच्या दरम्यान शेतकरी आत आलेत, म्हणजे त्याला एक प्रकारे मी असं म्हणतो ते एन्क्रोचमेंट, ती एन्क्रोचमेंट झाली आहे. नदीची मूळ पात्र आज शिल्लक नाही. म्हणजे त्याची खोली आणि रुंदी ह्या जर 2 घटक जर बघितले तर नदीचं मूळ पात्र आज जेवढं आहे तेवढं नाही. पण नदीचं मूळ पात्र 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी जेवढं होतं ते जर पूर्ववत करता आलं आपल्याला, नदीची रॅपिडेशन सिस्टीम खराब न करता, तिथली जैवविविधता, तिथली परिस्थिती की न खराब करता जितक्या भागात करता येईल तेवढी जर केली तर नदीच्या पात्रामध्येच पाणी जास्त राहील. एक गोष्ट. आता सरासरी पात्र ज्याला म्हटलं आपण म्हणजे किमान रेषा ज्याला म्हटलं, त्या किमान एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेती करतोय आपण. बरोबर. काय ती शेती कशाची करतोय? तर ऊसाची करतोय. हा ऊस आज निम्मा वाढलाय, म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये निम्मा वाढेल अजून, पण निम्मा वाढलाय त्याचा एक काहीतरी आकारमान आहे. आर्किमिडीज नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो म्हणतो की जर एक भांडं गच्च पाण्यानं काठवाट भरून ठेवलं आणि त्याच्यात एक दगड टाकला तर दगडाच्या आकारमाना एवढं पाणी बाहेर पडतं. तसं नदीच्या किमान पात्रामध्ये जर ऊस लावला असेल तर तेवढं पाणी बाहेर पडणार आहे. तसंच इमारती बांधलेल्या आहेत आपण शहरी भागामध्ये. परवानगी घेऊन इमारती ज्या ब्ल्यू लाईन टू रेड लाईनमध्ये, ज्याला रिस्ट्रिक्टेड डेव्हलपमेंट एरिया, निर्बंधित विकास क्षेत्र असं नाव आहे, त्या एरियामध्ये अट काय होती की स्टीलवरती बांधा, म्हणजे वर बांधा. दुसरी अट काय होती? भराव टाकू नका, कंपाऊंड घालू नका. पण या लोकांनी काय केले? आपापल्या इमारतीला कंपाऊंड घातलंय, भराव टाकलाय, रस्ता केलाय, आणि ह्या सगळ्या गोष्टी आज ह्या पुराच्या काढणार. IRBचे रस्ते
झाले त्यावेळेला मी सगळ्यात जास्त विरोध करणारा माणूस मी होतो. एक तर झाडं तोडू नका म्हणून मी विरोध करत होतो, दुसऱ्या बाजूला तुमचं डिझाईन चुकलंय म्हणत होतो. आज तुमच्या असं लक्षात येईल, मी खूप ठिकाणची अशी उदाहरणं सांगू शकेन की राजहंस प्रिंटिंग प्रेसच्या तिथला भाग म्हणजे जो केवीस पार्कच्या दिशेचा कलेक्टर ऑफिसच्या बाजू जी आहे ती खड्ड्यात गेली आहे, रस्ता वर झाला आहे आणि इकडच्या बाजूला म्हणजे पाणी तिकडनं इकडं जर जायचं झालं तर त्याला आउटलेटच नाही आहेत. तर असे अनेक ठिकाणं झाले आहेत. म्हणजे हे पूर तिथलं मी काय म्हणतो लोकल स्थानिक जागेवरचा पूर आहे. सगळ्यात महत्त्वाचा सर मुद्दा आहे तो म्हणजे आता कोल्हापूर रत्नागिरी जो काही हायवे झालेला आहे किंवा मार्ग झालेला आहे त्या मार्गाचा काय याच्यावरती इम्पॅक्ट? 2005 साली हा म्हणजे तिथलं आता जर पारंपरिक पद्धतीने जर बघितलं तर महापूर कधी म्हणायची कोल्हापुरात तर मच्छिंद्री झाली की महापूर. ज्या वेळेला मच्छिंद्री व्हायची त्यावेळेला रेडिओ फुटलेला असायचा. रेडिओ याचा अर्थ आंबेवाडीच्या पुढच्या भागामध्ये तुम्ही कासारी नदीपासून वडणगेच्या पुढच्या भागात बावड्याच्या पुढे एक ज्याला पानंद सारखा किंवा दलदलीचा एक भाग आहे, गुगलवरती आजही तो दिसतो. या भागातून नदीचं पाणी म्हणजे कासारीपासूनचं पाणी सरळ बायपास होत होतं थोडक्यात. हे बायपास होणारा जो मार्ग होता त्याला रेडेडो म्हणतात. हा रेडेडो 2005च्या पुरानंतर जवळपास 1.5 ते 2 मीटरनी वर केला आणि त्याच्या मोऱ्या होत्या पूर्वी. त्या मोऱ्या आज तिथं नाहीच, म्हणजे रस्त्यावरनं पाणी पलीकडे जायचं त्याला रेडेडो फुटला म्हणायचे. आज त्या ज्या मोऱ्या तिथं आम्ही त्यावेळेला सांगत होतो की मोऱ्या ठेवा, त्या मोऱ्या ठेवल्या गेल्या नाहीत. आज तिथं एक दोन मोऱ्या नाहीत. काल लोकांचा उद्रेक बघितला तर लोकांनी आज तिथं जेसीबी लावून तो फोडला. म्हणजे तिथला जो शेतकरी आहे, तिथला जो भूमिपुत्र आहे त्याला कळतंय की माझ्या शेतात पाणी साचून राहणार आहे. कारण हे पाणी साधी गोष्ट आहे, चिखली किंवा तो रेडेडोवाच्या इथलं पाणी जर तिथनं त्या माणसानं काल जिथं ज्यांनी कोणी केलंय तिथनं चर काढून जर बाहेर काढलं नाही तर ते पाणी शिवाजी पुलातनं जायला किती वेळ लागेल? बरोबर, त्याचं बरोबरच आहे. बरोबर. तर पण हे मी 19च्या पुरानंतर माननीय मुख्यमंत्र्यांपासून जिल्हा प्रशासनाला सगळ्यांना कळवलं. त्याच्यामध्ये काही फारसा बदल झाला नाही, त्याच्यामध्ये काही दखल घेतली नाही. काही गोष्टींची दखल घेतली आहे पण अजूनही नाही. साधी गोष्ट आहे, राधानगरीच्या ह्या खेपेला मी राधानगरीचे जे इंजिनियर्स आहेत त्या लोकांचं मी कौतुक करेन. कारण त्या लोकांनी ह्या खेपेला खूप चांगलं मॅनेजमेंट केलं. खूप वेळ म्हणजे त्यांनी ती खिंड लढवली आणि काल सगळ्यात शेवटी काल त्यांनी डिस्चार्ज झाला. तिथं जर अजूनही सर्व्हिस गेट चालू करता आले असते त्यांना, आज राधानगरीचे सर्व्हिस गेट सुरू नाही. राधानगरीला 2 प्रकारचे दरवाजे आहेत. एक स्वयंचलित दरवाजे जे काल आपण 6 दरवाजे उघडले ही जी चर्चा आपण ऐकतोय आणि आज एक बंद झाला ही ऐकतोय, ते आपोआप स्वयंचलित स्वतः उघडणारे आहेत. पण जे आपण उघडू शकतो आणि बंद करू शकतो असे जे दरवाजे आहेत ते नादुरुस्त आहेत. ते दरवाजे तुम्ही उघडूच शकत नाही आहे. ते फक्त तुम्ही वीज घरासाठीचा जो दरवाजा आहे तो व्यवस्थित आहे, त्या मार्गे तुम्ही पाणी पाठवायला लागतं वीज घराच्या मार्गे. पण जर तिथले जे सर्व्हिस गेट्स ज्याला म्हणतो आपण, ती सर्व्हिस गेट चालू असती तर आणखीन पाणी आधीच आपण रिलीज करू शकलो असतो. यासोबत सर राधानगरी धरणामध्ये सुद्धा आता गाळ साचलेला आहे. त्याचं धरण त्याची धरणाच्या क्षमता, त्याचं गाळाचं मोजमाप त्यांच्या विभागानं, जलसंपदा विभागानं केलेलं आहे. त्यांना माहीत आहे. हा गाळ काढण्याच्या समिती नेमलेली आहे. धरणातला नाही अर्थात नदीच्या पात्रांमधला. त्या समितीचा मी ह्या वर्षीचा समिती नेमली. या समितीचा मी सदस्य आहे. संपूर्ण जिल्ह्यातल्या त्यांनी जी प्रस्तावित ठिकाणं आम्हाला दाखवली होती त्याच्या व्हिजिट केल्यात. त्या काढायला आम्ही हो म्हटलंय. पण प्रशासनाने ते काढलं नाही कारण प्रशासन निवडणुकीत गुंतलं होतं आणि ती गाळ काढून ठेवायची जागा दाखवली नाही म्हणून ह्या खेपेला गाळ काढला नाही. ही शोकांतिक आहे. हा जर गाळ काढला असता तर कदाचित अजून थोडा आम्हाला रिलीफ मिळाला असता. प्रशासन सर फक्त ह्याच्यावरती दुर्लक्ष करतंय का किंवा दुर्लक्ष करतंय म्हणण्यापेक्षा याचा पाठपुरावा प्रशासनामध्ये बदली होऊन जाणारे अधिकारी आहेत. त्यांचं या इथल्या जमिनीशी, इथल्या प्रश्नांशी फार नातं तयार होतच असं नाही. सगळेच अभ्यासू असतात अशातला भाग नाही. त्यांना तेवढा वेळ असतो अशातला भाग नाही. आणि त्याच्यामधून त्याचा पाठपुरावा करणं हा जो मुद्दा असतो तो आमच्यासारख्या लोकांनी करणं एक अभ्यासक म्हणून हा एक वेगळा भाग आहे. पण माझं असं म्हणणं की राजकीय लोकांनी या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. गेल्या पुराणापासून आत्तापर्यंत किती राजकीय नेत्यांनी, मी थोडं स्पष्टच बोलतो, किती राजकीय नेत्यांनी अभ्यासकांच्या बरोबर मिटिंग घेतली, अधिकारी अभ्यासकांची चर्चा झाली, स्वतः हजर होते, आम्ही जे मुद्दे मांडले त्याची दखल घेतली आणि त्यांनी कधी प्रशासनामध्ये त्याचा पाठपुरावा केला? काहीच केलं नाही. असं जर केलं नसेल, मी कोणावरती व्यक्तिशः आरोप करायचा माझा हेतू नाही आहे याच्यात, पण माझं असं म्हणणं की ह्याचा अर्थ असा आहे की ह्याच्यात एक दबावगट तयार व्हायला पाहिजे. हा दबावगट केवळ एका माणसाचा नाही, त्याच्यात तुमचा माध्यमांचा रोल पण तितकाच महत्त्वाचा आहे. माध्यमांनी, नागरिकांनी बोलणं, त्याच्याबरोबर प्रशासन आणि राजकीय नेते यांनी बोलणं, ह्या चौघांचं एकमत जर झालं
तर 100% ह्याला वेग येईल आणि ही कामं लवकरात लवकर होतील. सगळ्यात महत्त्वाचं आपण एक मी मुद्दा नक्की करतो, हे सगळे लोक खूप तत्पर आहेत आपत्ती व्यवस्थापन करायसाठी. आपत्ती नियंत्रण करत नाही आहे प्रशासन. सगळ्यात महत्त्वाचं आता NDRFचे जवान आहेत किंवा KDRF आहे, ह्या सगळ्या लोकांनी हे आपत्ती व्यवस्थापन आहे. मी काय म्हणतोय की तुम्ही हाच कन्फ्युजन आहे लोकांचं. हे तुम्ही खूप चांगलं करता, आम्हाला छान जेवण देता, छावणीत घालता, तिथं डॉक्टर येतील, तपासतील, तुम्ही कोणतरी चादरी वाटायला येईल, सगळं होईल. त्याची सुद्धा आता लोकांना सवय झाली आहे माझ्या दृष्टीने. माझं म्हणणं हा पूरच येऊ नये म्हणून काय करायचं ते सांगा ना. बरोबर. काय हा आपत्ती व्यवस्थापनाच्या आधीचा भाग आहे, आपत्ती नियंत्रणाचा भाग आहे. आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा आहे, आपत्ती नियंत्रणाचा कायदा नाही आहे. ही शोकांतिका आहे. लोकशाहीमध्ये आपल्याकडं नियंत्रण करणं याच्यासाठी जर काही कायदा असता तर मी जे पत्र दिलं किंवा जे आम्ही जे मुद्दे मांडतोय, मग त्याच्यामध्ये नदीतले अडथळे असतील, पूल असतील, त्याच्यानंतर भराव असतील, काही बांधकामं असतील, बेकायदा बांधकामं असतील, अतिक्रमणं असतील वेगवेगळ्या अर्थाची, त्याच्यानंतर शेतीच्या पीक पद्धतीचा मुद्दा आहे. मगाशी आर्किमिडीजच्या याच्यामध्ये आपण ऊसाबद्दल बोललो. तर ही जी सगळी किमान ठळक जी 4-5 कारणं आहेत ती ठळक कारणं, साईट स्पेसिफिक कारणं राहू देत, पण ठळक काही ठिकाणी मियांडर्स आहेत, नदीला वळणं आहेत खूप, ती वळणं कमी करायला पाहिजेत, वळणं काढली पाहिजेत. पूर्वीचे जर नकाशे बघितले तर काही ठिकाणी वळणं काढलेत आपल्याकडे. म्हणजे उदाहरणार्थ कुरुंदवाडला तुम्हाला छान वळण काढलेलं दिसेल. एक नदी लूप जो आहे नदीचा तो कमी केला आहे, म्हणजे मधनं एक शॉर्टकट मारला आहे त्याला. तसा शिरोळमध्ये पण काढला आहे. म्हणजे कोल्हापूरच्या नदीचा नकाशा जर बघितला आपण चंगेचा तर 2 लूप्स आपण क्रॅक केलेले आहेत. हे तत्कालीन कोणीतरी संस्थानिकांनी केलेले आहेत. कुरुंदवाडमध्ये पण एक तसा बायपास केलेला आहे आणि रेडेडो पण तसा बायपास असावा असं माझं मत आहे. याच्यावरती अभ्यास नाही झालेला अजून. पण माझं म्हणणं असे जे काही उपाय असतील किंवा हे असतील हे समजून घेणं, त्या खोऱ्याचा अभ्यास करणं, वेगवेगळी गेले 4-5 वेळेला जो काही पूर आला त्याचा अभ्यास करणं आणि मग आपण याच्यावरती ज्याला काय म्हणून उपाययोजना करणं. तर उपाययोजना करत असताना तुम्ही आम्हाला हलवणार कुठं, राहायला कुठं ठेवणार, जेवायला काय देणार आणि आमचे औषध पाणी करणार किंवा आमचं काही बुडलं नुकसान झालं तर त्याला तुम्ही आम्ही पैसे देणार, हे आपत्ती व्यवस्थापनाचा भाग आहे. मी आपत्ती नियंत्रणाबद्दल बोलतोय. आपत्ती नियंत्रण होणं हा आवश्यक भाग आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर ह्यात येते ती नागरिकांची भूमिका. जसं आता तुम्ही म्हटलात की पुराचा गाजावाजा व्हायला लागला आहे, त्याच्यावरती मदत असेल, नियंत्रण असेल, ह्या सगळ्या गोष्टी. पण नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे कोल्हापूरकरांनी यामध्ये? कोल्हापूरकरांनी नागरिक म्हणून पहिली गोष्ट सोशल मीडियाचा वापर करून अफवा, माहीत नसलेलं व्हॉट्सअप विद्यापीठातलं जे शहाणपण आहे ते पाजळू नये. नंबर 2, पूर हा आपण नदीच्या काठावरती राहणारे लोक आहोत. आपली नदी 12 महिने वाहते. नदीची आपण लेकरं आहोत. काय आम्हाला नदी आई आहे, मातेसमान मानतो आपण. काय ती काय आपल्याला त्रास देणारी नाही आहे. आपण तिच्याबरोबर कसं राहायचं हे शिकायला पाहिजे. मी त्याला असं म्हणेन को एक्झिस्टन्स किंवा सहजीवन. आपण पुराबरोबर सहजीवन करायला शिकलं पाहिजे. काय आम्ही कोणतरी आम्हाला मदत द्यायला येईल, कोणतरी जीव घालेल, मग शासन त्याला आम्हाला पैसे देईल, ह्याची चटक लागण्यापेक्षा माझं म्हणणं पुराबरोबर राहायला शिकूया. काय गेली शेकडो वर्ष कोल्हापुरात पूर येतो. एवढा दंगा कधीही झालेला नव्हता. जामदार क्लबाला पाणी आलं, पंचगंगा तालमीला पाणी लागलं, हे आम्ही गेली लहानपणापासून मी ऐकत आलो आहे. एवढा कधीही काही हव्याक झालेला नव्हता. अलीकडे तो वाढायला लागला आहे, कारण मानवनिर्मित चुका वाढत आहेत, कारणं वाढत आहेत, त्यामुळं त्याची दाहकता वाढायला लागली आहे. आपण चुकीच्या म्हणजे मी असं म्हणतो जंगलात वाघ म्हणजे गेल्यानंतर वाघ आमच्या गावात आला, मी असं नाही म्हणत आहे, गाव जंगलात गेले काय, त्यामुळं वाघ गावात आला, आम्ही त्याच्या हद्दीत गेलो, तसं आम्ही नदीच्या हद्दीत गेलो आहे हे पहिल्यांदा मान्य करा. आणि दुसरी गोष्ट, नदीचा पूर येणार आहे, आपण आपलं घर कसं बांधायचं किंवा आहे ते घरात कसं राहायचं आणि त्याच्यानंतर नदीचा पूर इथंपर्यंत आल्यानंतर आपण कसं तिथनं बाहेर पडायचं, आपली जनावरं असतील तर त्याच्यासह आपण कसं रिहॅबिलिट व्हायचं, 4 दिवस आपण कसे बाजूला काढायचे याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि मग तो जो पूर येतो, नियमित पूर ज्याला नैसर्गिक पूर म्हणेन मी, तो नैसर्गिक पूर येईतोपर्यंत ही जबाबदारी नक्कीच लोकांनी सहजीवन म्हणून स्वीकारणं हा शहाणपणा आहे. त्याच्या पलीकडे जे व्हायला लागले, इतरांच्या चुकीमुळे आम्हाला भोगायला लागत आहे, याच्यासाठी दबावगट करावा लागेल, याच्यासाठी शासनाला सांगावं लागेल, राज्यकर्त्यांना सांगावं लागेल आणि त्यांच्याकडनं तो बदल करून घ्यावा लागेल. आणि काही बदल केले तर उदाहरणार्थ हायवेमध्ये जर आउटलेट ठेवले, शिवाजी पुलाच्या ऐवजी रेडेडोहाच्या इथं जर काही आउटलेट आपण ठेवले तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी पाण्याचा निचरा लवकरात लवकर होईल. पूर येणार नाही नव्हे, पूर येणारच आहे,
काय पण पुराचा निचरा, पुराचा कालावधी कमी करता येईल आपल्याला. दुसरी गोष्ट आपण एकमेकाला मदत करणं ही कोल्हापूरकरांची वृत्तीच आहे. त्याच्यात काही कोल्हापूरकर कुणालाही उपाशी ठेवणार नाहीत. लोकांना पुराची कारणं माहीत आहेत, पूर कशामुळे येतो हे माहीत आहेत. विशेषतः जी माणसं त्या भागामध्ये राहतात त्यांना ही सगळी कारणं माहीत आहेत. त्यामुळे ही जी पुराची कारणं आहेत याचा एक व्यवस्थित अभ्यास तज्ज्ञांच्या बरोबर करून जर एक कृती कार्यक्रम ठरवला तर शासनाला हे शक्य आहे. दुसरी गोष्ट अशी की गाळ काढणं आणि अडथळे कमी करणं, बेकायदेशीर बांधकामं आणि अतिक्रमण आहेत ती दूर करणं आणि त्याच्यामधनं ज्याला पूर साचून राहणार नाही, लवकरात लवकर निचरा होईल ही रचना करणं हे शक्य आहे. याच्यासाठी अभ्यास आणि दबावगट ह्या दोन्ही गोष्टी, याच्याबरोबर राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती हा तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहील. तर अभ्यास करायला लोक तयार आहेत, मांडायला तयार आहेत, लोकांना समजून सांगायला तयार आहेत. ही एक बाजू तयार आहे. दुसरी बाजू आहे की प्रशासन आहे, प्रशासन नेहमी बदलणारं असतं, तर त्यांना आपल्याला सांगावं लागेल, त्यांना आपल्याला पटवून द्यावं लागेल, ते पटवता येईल. इच्छाशक्ती जर असेल तर एक दबावगट जर त्यांच्यावरती असेल तर लवकरात लवकर माझं म्हणणं आता परत पुढच्या वर्षीचा पूर येतोपर्यंत वाट न बघता 1 वर्षाचा हा कृती कार्यक्रम असला पाहिजे. याच्यामध्ये नद्यांचा गाळ काढणं शक्य आहे, जे अडथळे आहेत ते दूर करणं शक्य आहे, त्यातले काहीतरी नक्कीच जे भराव आहेत ते काढता येणं शक्य आहे, अतिक्रमणं आहेत ती पाडून टाकणं शक्य आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट की जे पुलांमुळे तयार झालेली जे धरणासारख्या खोल्या धरणासारख्या भिंती आहेत त्या काढून टाकणं किंवा त्याच्यात आउटलेट तयार करणं हे चारही गोष्टी शक्य आहेत. या वर्षभरामध्ये कोल्हापूरच्या जनतेने माझ्या घरात पूर येत नाही म्हणून माझा काही याच्याशी संबंध नाही, मी सुद्धा ह्याला जबाबदार आहे आणि जो पूरबाधित आहे तोही जबाबदार आहे. एकूण कोल्हापूर विस्कळीत होतं, कोल्हापूरचं सगळं ठप्प होतं, एक इकॉनॉमी ठप्प होती, सगळा कारभार लाईट जातेपासून ते अनेक गोष्टी आहेत, रोगराई पसरते, पाणी बंद होतं. अशा कुठल्याही गोष्टीला माझ्यापर्यंत तो पूर पोचतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून एक दबावगट तयार करावा आणि याला एक कालबद्ध असं, म्हणजे मी तर 1च वर्ष म्हणतोय, 1 वर्षामध्ये ही 4 गोष्टी जरी लोकांनी म्हणजे सरकारनं आणि लोकांनी मिळून केल्या तर शक्य आहे. आणि त्याच्यानंतर मात्र जर पुराची दाहकता कमी करून मी पुन्हा म्हणेन की आपत्तीचं नियंत्रण करणं आणि मग आपत्तीचं व्यवस्थापन करणं या दोन्ही गोष्टी शक्य आहेत. खरं बघायला गेलं तर सर, कोल्हापूरमध्ये आता बघायला गेलं तर या पुरावरून वर्चस्ववाद सुरू आहे. मी हे केलं ते केलं, आणि तुम्ही आता एक बोलताना एक टिपिकली एक तुम्ही बोलण्यामधून एक आलं की राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती ती कशाबद्दल? ते राजकीय इच्छा म्हणजे आता माझा तर अनुभव असा आहे की मी आणि माझ्याबरोबर माझे काही सहकारी या विषयामध्ये काम करणारे तज्ज्ञ, मग जिओलॉजीमधले तज्ज्ञ, एन्व्हायरमेंटमधले तज्ज्ञ असे लोक आहेत, काही निवृत्त अधिकारी आहेत, ह्या सगळ्या लोकांची आमच्याकडे चांगली टीम आहे. पण कधीच आम्हाला राजकीय नेत्यांनी साधं चर्चा करायला सुद्धा बोलवलं नाही किंवा ते आमच्यापर्यंत आले नाहीत. आमच्या घरात जरी आले तर आम्ही चहा देऊ त्यांना काय, पण त्यांनी बोलवलं तर चहाची पण आम्हाला अपेक्षा नाही. माझं म्हणणं किमान आपण एकत्र बसू, आमच्याकडनं समजून घ्या, प्रशासनातल्या कायदे आणि जे काही आहेत त्या चौकटीमध्ये आपण पहिलं काय करायचं, दुसरं काय करायचं, तिसरं काय करायचं ते सरकारी जे तज्ज्ञ इंजिनियर्स आहेत ते सांगू देत की हे केलं तर इतके टक्के होईल, हे केलं तर इतके टक्के होईल. साधं राधानगरीचं सर्व्हिस गेट दुरुस्त करून दिलं 2-2.5 कोटी रुपये खर्च येईल, तर 2-2.5 कोटी रुपये आपल्याला नाहीत का? आपण कोट्यावधी रुपये वेगवेगळ्या कारणासाठी खर्च करायला लागलोय. तर ती एक छोटी गोष्ट आहे. धामणीचं धरण आहे, धामणीचं धरण बांधलं तर 4 TMC पाणी तिथं पुन्हा साठवता येईल. तर असे जे उपाय आहेत किंवा गाळ काढण्याचा मुद्दा आहे, गाळ काढा आणि शेतकऱ्यांना द्या. त्या जर गाळ काढला, मी 1 टन गाळ काढला तर मला 1 टनासाठी मला जो काही वाहतुकीचा खर्च आहे तो सरकारने दिला तर मला असं वाटतं उपाययोजना म्हणून त्याच्याकडे बघता येईल. जो आत्ता आपत्ती व्यवस्थापनासाठी जो खर्च हजारो कोटी रुपये होतोय त्याच्याऐवजी हा आपत्ती नियंत्रणासाठी जर केला तर शक्य आहे. आणि हेच सगळ्यात पहिल्यांदा राजकीय नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे. राजकीय नेत्यांनी त्यांना सगळंच माहीत असतं, बरोबर आहे, त्यांच्याकडे तर उलटं म्हणजे काय म्हणून सोर्स किंवा नॉलेज बँक खूप आहेत. पण माझं असं म्हणणं की याच्यावरती सगळ्यांची मतं, काही मुद्द्यांवरती दुमतं होतील, आपण दुमतं बाजूला ठेवूया, किमान समान कार्यक्रम तरी, किमान समान मुद्द्यांचा तरी कार्यक्रम घेऊन पुढे जाऊया. आणि तो 1 वर्षामध्ये माझं म्हणणं कधी नाही करतो नाही आश्वासन नको. आमचं म्हणणं हा या तारखेला सुरू करायचा आणि या तारखेला संपवायचा आहे, असा एक कालबद्ध कार्यक्रम जर करू शकलो तर पुराचं नियंत्रण करू शकू. त्यात अपयश येण्याची शक्यता मी नाकारत नाही. अपयश आलं तर तो मुद्दा आपण सोडून देऊ. पुढच्या खेपेला ज्या गोष्टींमुळे यश आलंय तो मुद्दा आपण एक्सलेट करू. कारण मी खूप जबाबदारीनं बोलतो. आयुक्त म्हणून कलशेट्टी साहेब कोल्हापुरात असताना कोल्हापुरातले नाले बऱ्याच वर्षानंतर JCB काढून घालून गाळ काढला. बरोबर.
कचऱ्याची मोहीम केली. त्याचा परिणाम आम्हाला त्याच्या नंतर आलेल्या लगेचच्या पुरामध्ये दिसला होता, कारण पूर बाहेर पडला नाही आणि घाण बाहेर पडली नाही. मी 19च्या पुरामध्ये इतकी दुर्गंधी, इतकी घाण घरादारातनी घुसली होती की ते निघायला नंतर महिना 2-2 महिने लागले. काय पण 22च्या पुरामध्ये ते झालं नाही. 22चा पूर वेळाने आला पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट 22च्या पुरात घाण नव्हती. काय म्हणजे मला हा फरकाचा जर मुद्दा आपल्याला कळत असेल तर आपण काढून बघायला पाहिजे काही प्रमाणात. तो काढताना शास्त्रीय पद्धतीचा वापर करायला पाहिजे. त्याचा पुन्हा कुणीतरी बाजार करू नये, ती माती किंवा तिथली वाळू विकायचा एवढा हेतू ठेवून कुणी याच्यात येऊ नये. कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा सगळ्यांनी नेते मंडळींनी आपले जे पक्षीय जे काही भूमिका असतील त्या थोड्या बाजूला ठेवून कोल्हापूरचा पूर हा अजेंडा ठेवला, समजून घेतला, अभ्यास केला. तज्ज्ञ आणि प्रशासनाबरोबर त्यांनी जर हे एकत्र जाण्याची आणि ते पुढे घेऊन त्याच्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची, वेळेत काम करून घेण्याची जर हे दाखवली, तर मला असं वाटतं की आज जी पुराची दाहकता आम्हाला पोचली इतक्या कमी पावसामध्ये किंवा इतक्या पावसात इतका आम्ही धोका पातळी गाठली, ही वेळ तरी येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, यापेक्षा धोके कमी करता येतात. म्हणजे माझं म्हणणं, मी 100% धोका आपल्याला टळणार नाही, पण धोके मिनिमाइज करता येतील, ते धोक्याची तीव्रता कमी करता येतील, त्याच्यातले रिस्क जे आहेत ती रिस्क कमी करता येईल. आणि हे आपत्ती नियंत्रण करायचं आहे आपल्याला. आपत्ती व्यवस्थापन हा आपत्ती आल्यानंतरची गोष्ट आहे, ती करू नंतर. त्याला आपण सगळेजण आहे, म्हणजे त्याच्यात काय कोल्हापूर, मी मगाशी म्हटलं तसं कोल्हापूर कोणाला उपाशी पाडू देणार नाही आणि कोणाला मदत करणार नाही असं होणार नाही. बाहेरून लोक येतात, त्यांचंही म्हणजे मदत घ्यायची वेळ येणार नाही. आणि आमचं आम्ही स्वयंपूर्ण होऊ की जेणेकरून आम्हाला या पुराबरोबर राहण्याची सवय वेगळ्या पातळीवरती, मी असं म्हणतो कोणत्या पातळीवरती, की त्याचा भाऊ न करता, न भीती बाळगता, योग्य वेळेला. जपानमध्ये अनेकदा भूकंप होतात तर तिथल्या इमारतींची रचना ठरलेली आहे. काय त्या इमारती पुन्हा लगेच उभ्या राहतात. अशी जी काही तंत्र आहेत. तसं पूर आला तर आपण काय करायचं, कुठं जायचं, कुठं शिफ्ट व्हायचं, आपलं आपण तिथं जेवणाची सोय कशी करायची, आपण आरोग्याची काळजी कशी घ्यायची, आपण थंडी ऊन वारा ची काळजी एरवी घेत असतो तशी पुराच्या काळात पावसाची आणि थंडीची काळजी कशी घ्यायची, म्हाताऱ्या माणसांचं काय करायचं, रुग्ण असतील तर त्यांचं काय करायचं, लहान मुलांचं काय करायचं, गर्भवती स्त्री असतील तर त्यांचं काय करायचं, याचं मेकॅनिझम आता सेट व्हायला काय हरकत नाही. आणि आता मला वाटतं यूट्यूबवर तर बाकीचं सगळं समजतं, तर हे समजायला काय हरकत आहे. मला गमतीची गोष्ट म्हणून सांगायला हरकत नाही की लाखो रुपयाच्या आपल्या गाड्या आपण पुराच्या काल इशारा पातळीला आल्यानंतर सगळ्या बाहेर काढल्या. म्हणजे तुम्हाला गाडीची काळजी आहे तर मग तसं घरातल्या साधनांची काळजी घेता येईल आणि व्यक्तींची पण काळजी घेता येईल. म्हणजे थोडक्यात त्याच्यामधून आपण शिकायचं आहे आणि शिकून आपणच आपलं एक मॉडेल तयार करायचं. खरं बघायला गेलं तर कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये आलेला हा महापूर, आणि ह्या महापुरावरती आपण पर्यावरण तज्ज्ञ अभ्यासक उदय गायकवाड सर यांच्यासोबत आज संवाद साधलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि सर काय म्हटलं तुम्ही, नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती नियंत्रण, ह्यामध्ये प्रशासनाची गफलत होत्या का, नागरिकांची गफलत होत्या का आणि राजकीय नेत्यांची गफलत होत्या का, अशा पद्धतीचा आता एक इथं प्रश्न उपस्थित आहे. सर्वांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती बसायला पाहिजे. अभ्यासक जे आहेत यांचे कित्येक वर्ष या पुरामध्ये असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती अभ्यास आहे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन ह्याच्यावरती कायमस्वरूपी नाही जरी करता आली पण ह्याच्यावरती कुठल्या पद्धतीनं तोडगा काढता येतो हे बघणं खरं तर आजची गरज आहे. तर KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या सर्वच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. तुर्तास तरी आपण या चॅनेलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समे, अभिजित, धन्यवाद.